सध्याच्या काळात झटपट बॉडी बनवण्याची आणि जिम मध्ये तासनतास घाम घालण्याची क्रेज तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पण याच क्रेजचा फायदा घेऊन पुण्यात एक भयंकर काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शरीर कमवण्याच्या नावाखाली पुण्यातील तरुणांना थेट नशेच्या आणि मृत्यूच्या खाईत लोटणारी एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. हडपसर परिसरात नुकताच पोलिसांनी अशीच एक धडक कारवाई केली, ज्याचा थरार एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता. पाहुयात पुण्यातल्या या खळबळजनक प्रकरणाची संपूर्ण इनसाइड स्टोरी. पुण्यातील हडपसरचा तो परिसर रोजच्या सारखाच गजबजलेला होता. परिमंडळ 5 चे पोलीस पथक नेहमीप्रमाणे परिसरात गस्त घालत होते. पोलीस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांची नजर आजूबाजूच्या हालचालींवर होती. इतक्यात त्यांच्या कानावर एक अत्यंत अचूक आणि गुप्त माहिती आली. माहिती अशी होती की जिम जाणाऱ्यांना तरुणांना टार्गेट करून त्यांना घातक आणि प्रतिबंधित औषधांची बेकायदेशीर विक्री करणारा एक सराईत गुन्हेगार याच परिसरात फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक सतर्क झाले आणि त्यांनी सापळा रचला. त्याचवेळी 25 वर्षांचा एक तरुण तिथे संशयास्पद रीतीने फिरताना दिसला. त्याचे नाव होते अभिषेक खंडू भडंगे. हा कोणी साधा सुद्धा तरुण नव्हता, तर एकट्या हडपसर पोलीस ठाण्यात तब्बल 11 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार. पोलिसांची गाडी जवळ येताच अभिषेकच्या काळजाचा ठोका चुकला. समोर खाकी वर्दी पाहताच त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस आधीच सावध होते. भर रस्त्यात पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग सुरू केला आणि काही वेळातच त्याला झडप घालून रंगेहात पकडले. तेव्हा पोलिसांनी त्याची झडती घेतली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्याकडे मेफेंडरमाइन सल्फेट इंजेक्शन टर्मिया नावाचा प्रतिबंधित औषधांचा तब्बल 82 बाटल्या सापडल्या. त्याची बाजारातील किंमत सुमारे 27,000पेक्षा जास्त होती. आता प्रश्न असा पडतो की व्यायाम करणाऱ्या तरुणांना या इंजेक्शनची काय गरज? तर जिम मध्ये वर्कआउट करताना थकवा जाणवू नये आणि शरीरात तात्पुरती अफाट ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी अनेक तरुण या स्टेरॉइडचा वापर करतात. मात्र या औषधाने मानवी शरीरावर अत्यंत जीवघेणे परिणाम होतात. हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते अंतर्गत अवयव निकामी होण्यापर्यंतचे धोके या इंजेक्शनमुळे निर्माण होतात. याचा सर्रास नशेसाठी वापर होऊ लागल्याने शासनाने याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही हा गुन्हेगार जिम क्षेत्रातील तरुणांना टार्गेट करून मृत्यूचा व्यापार केला जातोय. अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते आणि पोलीस उपायुक्त गोवर हसन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली काळेपडर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी आता गजाआड आहे. मात्र या एका अटकेमुळे पुण्यातील जिम विश्वात खळबळ उडाली. हा आरोपी तर फक्त एक मोहरा आहे, पण पुण्यातील सुप्रसिद्ध जिम आणि फिटनेस सेंटरच्या आडोशाने या प्रतिबंधित आणि घातक इंजेक्शनचा पुरवठा करणारे एखादे मोठे रॅकेट पुण्यात सक्रिय आहे का? या काळ्या बाजाराचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि तरुणाच्या आयुष्याशी खेळणारे हे रॅकेट पोलीस पूर्णपणे उद्ध्वस्त करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले गेले आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.